जिला विधि सेवा प्राधिकरण चंद्रपुर की ओर से 1 अक्टूबर को अंतर्राष्ट्रीय वृद्ध दिवस के अवसर पर देवाड़ा स्थित देबुसावली वृद्धाश्रम में अंतर्राष्ट्रीय वृद्ध दिवस मनाया गया। इस मौके पर जिला सत्र न्यायाधीश समृद्धि भीष्म, जिला विधि सेवा प्राधिकरण सचिव सुमित जोशी, नायब तहसीलदार सचिन खंडाड़े, स्टेट बैंक ऑफ इंडिया के शाखा अधिकारी मनोज काटवते, महसूल विभाग के राजू धांडे, इनके हाथों आश्रम के 16 वृद्धों में संजय गांधी निराधार योजना के प्रमाण पत्र दिए गए। साथ ही स्टेट बैंक ऑफ इंडिया में खोले गए खाता पुस्तिका भी दी गई, जिससे सभी को सम्मान से जीने का अधिकार प्राप्त हो, योजना की धनराशि उनके काम आ सके। इस उद्देश्य को सफल बनाने में अधिवक्ता महेंद्र आसरेट, जिला विधि सेवा प्राधिकरण कार्यालय के कर्मचारी राहुल क्षीरसागर, नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार एवं धनंजय तावाड़े, देबुसावली वृद्धाश्रम के संस्थापक अध्यक्ष सुभाष शिंदे दंपत्ति, इनका विशेष योगदान रहा। प्रत्येक अधिकाऱ्यांनी आपल्यामध्ये असलेल्या संवेदना या निमित्त आपल्याला दाखवून दिल्या आहेत। तुम्हाला वृद्ध म्हणायचं नाही हे दोषी साहेबांनी सांगितलं आहे। त्यामुळे तुम्ही सगळे तरुण आहात, मनाने तरुण आहात आणि अजूनही तुमच्यामध्ये तेवढाच उत्साह आहे। कदाचित तुमच्या वयापर्यंत पोहोचल्यानंतर आमच्यात थोडं राहील का नाही याची मला शंका वाटते। आणि ते पैसे जे हवे होते त्याचं कारण जे होतं ते कळल्यानंतर मला विशेषत्वाने असं वाटलं की आजपर्यंत तुम्ही सर्वांना देत आला आहात आणि आजही ह्या पैशाची आवश्यकता तुम्हाला का आहे, तर जो कोणी तुम्हाला भेटायला येईल किंवा तुमच्या सहधर्मचारिणीची सेवा करण्याकरता या पैशांची तुम्हाला आवश्यकता आहे। म्हणूनच जे तुम्ही आधीपासून देत आला आहात, ही जी वृत्ती तुमची आहे ती तुमच्या हातात आज काही पण नव्हतं तरी पण तुमची वृत्ती काय नव्हती, तर त्या वृत्तीला कुठेतरी पोषक वातावरण असावं किंवा तुमच्या हातामध्ये ती रक्कम असावी या उद्देशाने जोशी साहेबांनी आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर श्री काटोडे साहेबांनी, तहसीलदारांनी आणि विशेषतः तुमच्या संचालकांनी जो हा इनिशिएटिव्ह घेतला आहे, जो हा कार्यक्रम राबवला आहे, त्याला फक्त आम्ही विधी सेवा प्राधिकरणातर्फे एक चॅनल उपलब्ध करून दिला, एक मार्ग मोकळा करून दिला आहे। याच्यामध्ये विशेष असं आम्ही काही केलं असं मला तरी वाटत नाही, कारण का हे आमचं कर्तव्य आहे आणि आमच्या कर्तव्याला आम्ही जे आमचं कर्तव्य पार पाडलं आहे त्याला तुम्ही जी पावती म्हणून हा सत्कार सोहळा, सन्मान सोहळा जो आयोजित केला आहे आणि आम्हाला इथे आमंत्रित केलं आहे त्याच्यासाठी मी आपले मनापासून आभार मानतो। अशा प्रकारचे जेव्हा प्रोजेक्ट मी करतो किंवा काही करण्याची इच्छा व्यक्त करतो, त्याला त्याचं समर्थन करण्यासाठी किंवा आशीर्वाद करून किंवा ते निर्णय देण्यासाठी एक अधिकारी व्यक्ती लागते। मी तुम्हाला दिसणार एक नाममात्र एक जोशी नावाचा एक इसम एक अधिकारी, पण माझ्या मागे जी शक्ती काम करते ती आदरणीय भीष्म मॅडम। जोपर्यंत अशा काही प्रोजेक्टसाठी त्या मला सकारात्मक प्रतिसाद देत नाही की तुम्ही हे करू शकता किंवा नाही, तोपर्यंत पुढे करण्याची मला प्रोटोकॉल मी सुद्धा ते अधिकार नाही, पण मॅडमने सुद्धा सांगितलं की येस आपण हे करू शकतो।